एक ह्याच्यावर असेल ना? हा 1 एकरवर आहे. नाही नाही, रुंदी पानाची. होय. हा, एक हातभर असेल की एवढी? 4 आणि 4 8 बोट आहे. 8 बोट मध्ये. ऑल फ्रेंड नमस्कार, मी आर्टिस्ट लीडर प्रथमेश खांदारे. आज मी आलो आहे जबरदस्त रिझल्ट, जो आपला इंडिया ग्रो ब्रँडचा एक जबरदस्त रिझल्ट मी घेऊन आलो आहे. आपल्यावर आपले सर आहेत, श्री विजय माने सर आहेत. आणि श्री विजय माने सर गेले 3 वर्ष झालं आपले इंडिया ग्रो ब्रँडचे प्रोडक्ट्स वापरत आहेत आणि त्यांना इतका जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्यांच्या शेतामध्ये. तर ह्या वर्षी पण त्यांनी मका लावला होता. आता आपण तोच मक्याला आलेला इंडिया ग्रोचा रिझल्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडंसं. सर आपलं नाव? विजय माने. आणि सर गाव म्हणजे कोणतं गाव आहे? देशिंग, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. आणि आपल्या कुठलं पीक घेतलं? आता यावेळी मी जूनमध्ये मक्याचं पीक घेतलेलं आहे. आणि या मका पिकासाठी लागण करताना प्रथमतः गोअस्त्र 2 बॅग आणि ग्रो मॅजिक 2 पॅकेट यांचा वापर केलेला आहे. यानंतर मका तोऱ्याला जेव्हा आला त्यावेळी ओलिव्ह, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे याची फवारणी त्याच्यावरती घेतलेली आहे. मक्याची वाढ जबरदस्त झाली. पानांची रुंदी खूप वाढली. एका बाजूला 4 बोट, दुसऱ्या बाजूला 4 बोट इतकी पानांची रुंदी वाढलेली होती आणि उंची जवळजवळ 10 फुटाच्या आसपास गेलेली होती मक्याची. आणि मक्याचं कणीस पूर्ण गुडक्यापासून शेंड्यापर्यंत पूर्ण बियाणं भरलेलं होतं. उत्पादन खूप छान आलेलं आहे. रिझल्ट या उत्पादनांचा खूप छान आहे, चांगला आहे. परिसरात सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये याबाबत चर्चा चालू आहे. कोणती प्रोडक्शन्स वापरला, काय वापरला, कुठं मिळतात याची चौकशी चालू आहे. त्यांना मी हे प्रोडक्शन्स वापरण्याविषयी सांगितलेलं आहे. मी सौ गीता विजय माने. आम्ही दोघेही शिक्षक आहोत, पण सरांना शेतीची आवड आहे आणि सर शिक्षक पेशा करत करत शेती करतात आणि जवळजवळ 3 वर्ष झाली सर इंडिया ग्रोचे खतं वापरतात. पण यावर्षी आम्हाला अपेक्षेपेक्षा पण जास्त मक्याचं उत्पादन मिळालेलं आहे. त्यामुळं परिसरामध्ये खूपच चर्चा आहे आणि आम्हाला सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यामुळं आम्ही या खतांच्या वरती किंवा ह्या प्रोडक्टवरती अतिशय समाधानी आहोत. किती आला आणि म्हणजे किती कोटी भरली, किती आला तुम्ही जर सांगितलं? 1 एकरमध्ये आम्हाला जवळजवळ 25 ते 26 पोती मका झालेला आहे आणि याची सर्व परिसरामध्ये चर्चा चालू आहे. आणि काही शेतकरी येऊन आम्हाला भेट सुद्धा देऊन गेले की हा एवढं उत्पादन वाढवणारा, म्हणजे आमचा भाग कसा आहे, माळ भाग आहे, आधीच पाणी कमी, त्यामुळे एवढं उत्पादन मिळाल्यामुळं सगळेच खुश आहेत. आम्ही तर आहोतच. तसं पाहिलं तर रानाची प्रत ही अतिशय कमी आहे. तांबडी जमीन आहे, रेताड जमीन आहे. पण या प्रोडक्शन्समुळं पीक चांगलं आलेलं आहे. धन्यवाद. येस, ओके सर. तर आता आपले जे काही शेतकरी बांधव आहेत रासायनिक खतं वगैरे वापरतात, त्यांचा असं एक समज आहे की ऑर्गॅनिक मध्ये एवढं उत्पादन येत नाही. तर तुम्ही इंडिया ग्रोच्या माध्यमातून तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळालं पाहिजे की नाही? 100% सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. रासायनिक खतांचा वापर कमी करत आणून सेंद्रिय खतांचा वापर करावा. याचं कारण असं की दीर्घकालीन रिझल्ट देणारी सेंद्रिय खतं आहेत आणि सलाईन लावल्यासारखं जे रिझल्ट देतात ते रासायनिक खतं आहेत. रासायनिक खतामुळं वेगवेगळ्या प्रकारचे रोग मानवांमध्ये पसरणार आहेत. त्यामुळं सेंद्रिय खतांचा शेतकऱ्यांनी वापर करावा, जेणेकरून लोकांचं जीवनमान भविष्यात वाढेल. ओके सर, थँक्यू.